देश या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत नेपाळमधल्या जलेश्वर या गावी. भारत नेपाळ बॉर्डरवरील भारतातल्या भिट्टामोड या गावापासून 20 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. इथे जलेश्वर महादेवांचं अतिप्राचीन मंदिर आहे. जलेश्वरमध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा मैलथली आहे. राजा जनकाच्या काळापासून हे मंदिर अस्तित्वात असल्याच्या नोंदी आहेत. रामसीतेच्या लग्नाच्या दरम्यान या मंदिरातली माती घेण्यात आली होती असे मानले जाते. मंदिरातील तांब्याच्या शिलालेखावरून असं दिसून येतं की 1812-13 मध्ये राजा गिरणयुद्ध विक्रमशहा यांनी मंदिराचे व्यवस्थापन करण्यासाठी 275 बिघा जमीन दिली होती. हे मंदिर गुजांब वास्तुकला शैलीत बांधलेले आहे. 3 मार्च 2025ला उत्सवाचा पहिला दिवस होता. उत्सव 15 दिवस चालतो. खूप लोक, साधू, संन्यासी बॅगा घेऊन येत होते. रस्त्याच्या बाजूला मोफत सत्तू, पोहे वाटणं चालू होतं. अतिशय सुंदर पिवळ्या रंगातलं मंदिर आहे हे. मंदिराच्या मागे मोठा तलाव आहे. मंदिराच्या गर्भगृह पाण्याने पूर्ण भरलेलं आहे. शिवलिंग पूर्ण पाण्यात आहे. 4-5 पायऱ्या आत उतरून पाण्याला हात लावून दर्शन घ्यावं लागतं. एक अतिशय सुंदर मंदिर पाहिल्याचा व महादेवाचं दर्शन घेतल्याचा एक अद्भुत आनंद आपल्याला जाणवतो. जलेश्वरहून जनकपूरही जवळ आहे. भिट्टामोडला जाण्यासाठी सीतामढी बिहारमधून बस मिळते. राहण्यासाठी जनकपूर, सीतामढीला मोठी मोठी हॉटेल्स आहेत. तर कसा वाटला हा माझा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. टिल देन, बाय.